द्यायची नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते रेकॉर्डवर घ्या आणि अजितदादा पवारांच्या समोर मांडा. कारण आमची अडवण्याच्या भूमिकेत नाही, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंचा तो अधिकार नाही. आम्ही काही घडवण्याच्या भूमिकेत आहोत. कुणाचा काही कमी पडला तर 4 गोष्टी आम्ही मदत करून उभ्या करू. पण या जिल्ह्यामध्ये परळी पुरतं नाही, अख्ख्या जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये कोणी म्हणताय एजीएसचं सगळं काम झालं असून एक गरीब माणूस 10 वेळा चक्रा मारतोय कलेक्टर ऑफिसला, सीओ ऑफिसला, एजीएसच्या अधिकाऱ्यांकडे आणि त्याला म्हणलं झालं माझ्याशिवाय बिलं काढायचे नाही, माझ्याशिवाय घरकुलाचे पैसे, असं जर कोणी म्हणत असेल ही पद्धत नाही. विहिरीचे सुद्धा अशा अधिकारी किंवा असं कोणी करत असेल, माझ्याकडे तक्रार आलेली आहे तर याची गंभीर दखल घेतली जाईल. कोणी तुम्हाला म्हणलं ऑन रेकॉर्ड ते घ्या आणि ते दाखवा पालकमंत्र्यांना आणि असं कोणी करत असेल तर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष देऊ. कारण ही पद्धत नाही ना. मी पालकमंत्री आले, रोजगार हमी मंत्री होते, ग्रामविकास मंत्री होते, या जिल्ह्यामध्ये लाखो घरकुलं केले, लाखो कामं केले, सगळे भाजपचेच मतदार होते का? मतदार हे बघायचं नसतं. एकदा मंत्री झाल्यानंतर त्यांनी मला मतं दिली नाही, त्यांनी माझ्या निवडणुकीत काम केलं नाही, हे विषयच येता कामा नाही. इथे जनतेच्या सेवेसाठी आम्ही निवडून येतो आणि आपण सगळे येतो. त्यामुळे जर कोणी काम केलं असेल, बिचारे शेतकऱ्याच्या अकुशलचे, गोठ्याचे, विहिरीचे, त्याच्यात काय लाभ आहे? त्याचे पैसे द्यायचे नाही, तसं चालणार नाही. याची आपण नोंद घ्या आणि याची एक स्पेशल बैठक रोजगार हमीचे संपर्क मंत्री म्हणून मी लावणार आहे. हे माझ्या कानावर वरचढ येत आहे. काही तालुक्यांमध्ये अशा गोष्टी होत आहेत. तर असा आमदारांना कुठलाही अधिकार नाही. आमदार एखाद्या नागरिकाच्या विकासासाठी कामं करू शकतो, त्यांच्या विकासासाठी प्रश्न उद्भवू शकतो, अधिकाऱ्यांवर त्यांचा हात असू शकतो डोक्यावर की हे करायला पाहिजे ते नाही. पण आडवान जिरवा असलं चालणार नाही म्हणजे नाही. ही एक महत्वाची भूमिका या निमित्ताने सांगेन. त्यामुळे घरकुलाचं पण जर कुणाचे बिल अडवत असतील तर तो माझा राजकीय विरोधक आहे, तर हे महापाप आहे. त्या पापामध्ये अधिकाऱ्यांनी भागीदार होऊ नये. तुम्ही दोघांनी उद्याच्या उद्या रोजगार हमीचे अधिकारी, ग्राम विकासचे अधिकारी आणि महसूलचे अधिकारी यांना स्पष्ट ताकीद द्या की कोणत्याही माणसावर अन्याय नाही झाला पाहिजे. भले पंकजा मुंडेचं नाही काम केलं तरी त्याचं काम जर योग्य असेल तर त्याला बिल मिळालं पाहिजे, त्याच्यावर अन्याय करायचे कारण नाही, असं स्पष्ट मी या निमित्ताने आपल्याला सूचित करते.